वाघळी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि परिचारिका नाहीत. उपचार न मिळाल्याने आदिवासी महिलांना रिकाम्या हाती परतावे लागल्याने तीव्र संताप. वाघळी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था समोर आली आहे. या आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि परिचारिका, नर्स उपलब्ध नसल्यामुळे गरीब आणि आदिवासी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना वैद्यकीय कर्मचारीच नसल्याने उपचार मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना नाईलाजाने रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. अशाच एका वेदनादायी घटनेत आपल्या लहान आजारी मुलांना घेऊन आलेल्या एका आदिवासी महिलेला मदत न मिळाल्यामुळे निराश होऊन परतावे लागले. या गंभीर प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपचाराविनाच महिला आणि मुलांना परतावे लागले. ही घटना 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता घडली. वाघळू येथील एक आदिवासी महिला आपल्या 2 लहान मुलांना घेऊन वाघळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आली होती. तिच्या मुलांना ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यांना तातडीने उपचाराची गरज होती. मात्र केंद्रात कोणताही डॉक्टर किंवा परिचारिका उपस्थित नव्हती. वैद्यकीय कर्मचारी नसल्याने महिलेला आपल्या आजारी मुलांना घेऊन उपचाराविनाच परतावे लागले. गोरगरीब जनतेसाठी असलेले केंद्र दुर्लक्षित. शासनाकडून ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू जनतेला मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली जातात. परंतु वाघळी येथील केंद्रात डॉक्टर आणि परिचारिकांसारखे अत्यावश्यक कर्मचारीच नसल्यामुळे या केंद्राचा मूळ उद्देशच धोक्यात आला आहे. या परिस्थितीमुळे रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागत असून त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती आरोग्य विभागाच्या गंभीर दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे. संघटनांकडून आंदोलनाचा इशारा. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स या संघटनांनी प्रशासनाच्या या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला आहे. या संघटनांनी मागणी केली आहे की जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच आरोग्य केंद्रात तात्काळ डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने याची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. कुठून आले? का बरं आले इथं? दवाखाना बंद आहे. 3-4 पेशंट आहे. त्याला जास्त होऊन झाले, ताप उतरत नाही, संडास वांत्या. दवाखाना बंद आहे. आज शुक्रवार आहे. का बरं बंद आहे काय माहिती. आज कोणीच नाही इथं.